हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, बघू शकताय मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण तांदळाचा हार कसा बनवायचा हे आपण शिकवलेलं होतं. परंतु त्यातूनही काही गोष्टी आपल्याला अजून नवीन काही ताईंना प्रश्न आहेत. तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की तांदळाला कलर कसा करायचा, गाठ कशी मारायची, दोरा कोणता वापरायचा, हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करू नका. तर इथे बघा, मी तांदूळ जो आहे तर तो मोठा तांदूळ घेतलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, हा तांदूळ आहे तो बिर्याणीचा तांदूळ आहे, मोठावाला. आणि त्याच्यानंतर मी इथे ॲक्लॅरिक कलर घेतलेले आहेत. तर याऐवजी तुम्ही ॲक्लॅरिक कलरऐवजी तुम्ही फूड कलर घेऊ शकता, जे की आपण जेवणामध्ये वगैरे वापरू शकतो. ते कलरही घेऊ शकता किंवा हळदी कुंकू हे सुद्धा वापरू शकता. परंतु कुंकवाचा जो कलर आहे तो थोडासा डार्क कलर पाहिजे. आता सध्या बाजारात जे हळदीचं सुद्धा कुंकू येते, ते कुंकू टिकणार नाही, निघून जाणार. यासाठी जे डार्कवालं कुंकू असतं, तेजाब असतं बघा त्या कुंकवामध्ये, ते कुंकू तुम्ही जरी वापरलं तरी चालेल. आता त्याच्यानंतर राहिला प्रश्न, यामध्ये आता पाणी वापरायचं का आपण कलर करण्यासाठी? तर पाणी अजिबात वापरू नका. यामध्ये तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही तूप किंवा तेल वापरायचं आहे. तुपाने किंवा तेलामुळं आपला तांदूळ जो आहे तर तो थोडा चमकदार दिसतो. त्यामुळं तूप किंवा तेल तुम्ही थोडंसं 2 थेंब वापरू शकता. तर पाण्यामुळं काय होतं, पाणी जर आपण वापरून हा जर कलर केला तर पाण्यामुळं तांदूळ तुटतो आणि आपल्याला हार बनवता येणार नाही. तर इथे बघा, दोन्ही कलर करून घेतलेत. यामध्ये तुम्ही हिरवा, केशरी अनेक प्रकारचे तुम्ही कलर इथं वापरू शकता. तर कलर करून एक रात्र सुकवून घेतलेला आहे. घरामध्येच सुकवायचं आहे हे छान असं, जेणेकरून ते तूप तेल हाताला चिकटणार नाही कंटिन्यू. तर आणि उन्हामध्ये सुकवू नका हा तांदूळ. उन्हामध्ये सुकवला तर परत त्याचा तुकडा पडेल. तर इथे दोन कलर मी करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर भरपूर कलर्स करून घेऊ शकता. त्याच्यानंतर दोरा जो आहे तर तो पहिल्या व्हिडिओमध्ये मी रेळचा दोरा वापरलेला होता. त्यामध्येही तुम्ही कलर वापरू शकता. आता लालला हिरवा किंवा पिवळा दोरा वापरू शकता. परंतु इथे मी हा मोठा दोरा घेतलेला आहे पांढऱ्या कलरचा, जो की आपण गोधडी वगैरे शिवण्यासाठी वापरतो, जाडवाला दोरा. तर त्याच्यानंतर बघा, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये एक फळी घेतली होती आणि फळीला 2 खिळे ठोकून त्याद्वारे आपण हार बनवलेला होता. परंतु आता बऱ्याच जणांकडे फळी नसती किंवा खिळे नसतात शिटीमध्ये. तर त्यासाठी पर्याय बघा, मी इथे प्लेट घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही प्लेट घेऊ शकता. थोडीशी उंच अशी खोलगट असेल तरीही छान जमेल. आणि बघा, इथं मी प्लेट घेतली आणि 2 पदर घेऊन इथं अशी गाठ मारून घेतली. गाठ मारताना घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. सैलसर गाठ मारायची नाही. शक्य होईल तेवढं घट्ट गाठ मारा. अशा प्रकारे 2 पदर घेऊन गाठ मारून घ्यायची आहे. इथे बघा, आता 2 पदर आपले तयार झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता हा जो दोरा इकडे एक्स्ट्राचा आहे, तर तो दोरा आपल्याला डबल करून घ्यायचा आहे. आता हा कट करायचा एक्स्ट्रा ठेवलेला आहे, जो गाठ मारलेला दोरा आहे तो. आणि त्याच्यानंतर दुसरा एक लांब दोरा घ्यायचा आहे, जो की डबल घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे डबल दोरा घ्यायचा आहे. जास्त मोठाच ठेवा तुम्ही, कारण का नंतर जर कमी पडला दोरा तर त्याला गाठ वगैरे मारता येणार नाही. आणि ती आपले तांदूळ बारीक असल्यामुळं गाठ मारली तर तो दोरा दिसू शकतो. गाठ दिसू शकते, त्यामुळं गाठ मारता येत नाही. त्यामुळे शक्यतो घेतानाच दोरा मोठा घ्या तुम्ही. तर आता इथे बघा, 2 लाईनी झालेल्या आहेत, म्हणजे डबल दोरा झालेला आहे इथे. आणि ह्या दोन्ही दोऱ्याच्या मधोमध आपल्याला असा तांदूळ जो आहे तर तो अडकवून घ्यायचा आहे. इथे मी सुरुवातीला लाल कलर घेतलेला आहे बघा, आणि अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे फिरवून. तर आता व्हिडिओमध्ये गाठ तुम्हाला दिसतच असेल. आता ही गाठ प्रत्येकालाच येत नाही असं नाही, कारण बऱ्याच ताईंना वेण्या वगैरे बनवता येतात. ज्या शेवंतीच्या फुलाच्या वेण्या वगैरे असतात त्या, किंवा मोगऱ्याच्या फुलाचा हार बनवतात, त्यांना येतात ह्या गाठी. तर हे बघा, अशा प्रकारे कंटिन्यू आपण हा तांदूळ जो आहे तर मध्ये अडकवत जायचा दोन्ही दोऱ्यांच्या. आणि हा जो दोरा आपण एक्स्ट्राचा लांब घेतलेला होता डबल दोरा, त्या दोऱ्याने आपण इथं गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा, खूप सुंदर दिसतं हे. यामध्ये जर तुम्ही आणखीनही हिरवा कलर घेतलात, त्याच्यानंतर
केशरी कलर, आता फूड कलरमध्ये सुद्धा भरपूर कलर येतात, जिलेबी कलर. तर हे सगळे कलर तुम्ही वापरू शकता, 2-2 तांदूळ असे वेगवेगळ्या कलरचे सुद्धा. किंवा आता गणपतीला आपण लाल वापरू शकतो, लक्ष्मीला लाल वापरू शकतो, किंवा पूर्ण पिवळा हार बनवू शकतो. महादेवांसाठी पांढरा हार बनवू शकतो. प्रत्येक देवांना तुम्हाला जर हवा असेल तर वेगवेगळा वापरू शकता. त्यानंतर बघा इथं असा हा तांदूळ तुटतो. करत असताना प्रत्येकाचाच तुटत असतो, कारण एखादा तांदूळ जो आहे तो ठिसूळ असतो. तर त्यानंतर तो तांदूळ लगेच काढून घ्यायचा आणि तिथे दुसरा तांदूळ जो आहे तर तो त्या गाठीच्या आतमध्ये अडकवून घ्यायचा. आणि कारण जर तो तांदूळ तुटला तर परत तो हार व्यवस्थित दिसत नाही, त्यामध्ये गॅप दिसतो. तर इथे बघा 4 तांदूळ मी लाल कलरचे घेतलेत आणि पिवळे आता 2 मी ओवून घेणार आहे. तर 4 लाल आणि 2 पिवळे असे करून मी हार कंप्लीट करून घेणार आहे. तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार एकाड एक सुद्धा करू शकता, किंवा 4 पिवळे 4 लाल असंही करू शकता, किंवा मध्येच 2 हिरवेही करू शकता. फुलांचा जसा आपण हार बनवतो त्याच प्रकारात आपला हार जो आहे तर तो दिसणार आहे. तर बघा इथंपर्यंत तुम्हाला आता समजलंच असेल. याच्यानंतर तुम्हाला आणखीनही काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला विचारू शकताय. त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन, कारण पहिलेही तुम्ही व्हिडिओला छान असा प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे याही व्हिडिओला प्रतिसाद छान देणार ही मला आशा आहे. त्यामुळेच मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळावीत म्हणून पुन्हा व्हिडिओ बनवलेला आहे, की कलर कसा करायचा, दोरा कोणता वापरायचा, आमच्याकडे फळी नाही, खिळे नाहीत, अशी तुम्ही जशी वापरली तशी, तर काय वापरायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शक्यतोवर मी इथे दिलेली आहेत. तर आणखीनही काही राहिले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकताय. तर बघा आपल्या चॅनलवरती असेच आपल्या होम रिलेटेड डेकोरेटिव्ह आयटम वेगवेगळे बनवत असते मी. रांगोळ्या म्हणा किंवा असंच काही DIY बनवत असते. तर ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. तर बघा हा हार कंप्लीट होत आलेला आहे. आता बघा किती सुंदर दिसतोय. 4 लाल आणि 2 मध्ये पिवळे असे करून घेतल्याच्या नंतर खूप सुंदर दिसत आहे हा हार. आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवा. कुणी नक्की ट्राय केलेले आहेत हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. पहिला व्हिडिओ बघून कुणी ट्राय केलेत आणि आत्ताचा व्हिडिओ बघून कुणी ट्राय केलेत, कुणी स्वतःच्या देवांसाठी हार बनवलेले आहेत, हे नक्कीच मला सांगायला विसरू नका. कारण तुमचा जो उत्साह आहे त्यामुळे मलाही नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो आणि तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन यावंसं वाटतं. त्यामुळे नक्कीच कमेंट करायला प्लीज विसरू नका. तर बघा, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत, तुमच्या फॅमिली रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा. अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि आपल्या चॅनलवरती अजूनही जी उलन मॅट रांगोळी आहेत त्या रिलेटेडसुद्धा भरपूर सारे व्हिडिओज आहेत. खूप सारे व्हिडिओज आहेत त्या रिलेटेड मटेरियल जे आहे तर ते आपण सेल करत असतो. तर तेही व्हिडिओ पाहिले नसतील तर तेही व्हिडिओ पहा. त्याही व्हिडिओला तुमचं असंच प्रेम द्या आणि रेग्युलरली आपल्या व्हिडिओवरती येत चला. बघा आता मी हे कट करून घेतलेलं आहे आणि दोन्ही धरून अशी छान अशी गाठ मारून एक्स्ट्राचा दोरा जो आहे तर तो कट करून घेतलेला आहे. आणि बघा आता सुंदर अशी आपल्या देवांसाठी ही माळ तयार झालेली आहे. तर हा हार कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया. वेळात वेळ काढून तुम्ही सगळा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.